नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये। काल आमच्या इकडे अचानक रात्री पाऊस आला आणि ती क्लिप मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे। स्टार्टिंगला तर सीझन नसल्यामुळे मला असं वाटलं की कोणीतरी फॅन चालू केला आहे आणि त्याचाच आवाज येत आहे, परंतु जेव्हा मी घरात जाऊन बघितलं सगळे फॅन बंद होते आणि त्याच्यानंतर मग खिडक्या उघडून बघितल्या तर पाऊस बऱ्यापैकी चालू होता। अचानक पाऊस पडत आहे हे बघून तर सृष्टी घाबरलीच होती, कारण तिने कुठेतरी रीलमध्ये ऐकलं असेल की 2026 मध्ये आपलं जग नष्ट होणार आहे आणि त्यामुळे मग ती सारखी विचारत होती की मम्मी आता आपलं जग नष्ट होणार आहे का आज। आणि मग मी तिला समजवलं, अगं बेटा, रीलमध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी काही खऱ्या नसतात। लहान मुलं काय विचार करतील त्याची कल्पना आपण कधीच करू शकत नाही, परंतु त्यांच्या प्रश्नांची समाधानपूर्वक उत्तरं देणं हे आपलं कर्तव्य आहे। मैत्रिणींनो, इथे मी सृष्टीसाठी भेंडीची भाजी बनवली आहे आणि सृष्टी शाळेत चालली गेलेली आहे, पण उत्कर्षला मात्र आज थोडं बरं वाटत नव्हतं, त्यामुळे तो काही शाळेत गेलेला नाही। आणि इथे मग मी आमच्यासाठी वांग्याची भाजी बनवत आहे। वांगे कापून मिठाने छान स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यानंतर मग सिंपल लसूणची चटणी आणि शेंगदाण्याचं कूट घालून मी वांग्याची भाजी बनवलेली आहे। एका साईडला भाजी शिजायला ठेवली तिथपर्यंत मग दुसऱ्या साईडला पोळ्या लाटून घेतल्या। त्यानंतर मग मी उत्कर्षला भेंडीची भाजी आणि पोळी वाढून दिली। भेंडीच्या भाजीमध्ये असं काय स्पेशल असतं ते काही मला कळत नाही की ते लहान मुलांना खूपच आवडते। आता सृष्टीही शाळेतून आलेली आहे आणि उत्कर्ष जेवण करता करता तिच्या दीदीकडे गेला आणि तिला दाखवत आहे काल त्या दोघांनी जी मस्ती केली असेल की त्याच्यामध्ये मला तुझ्यामुळे लागलं हे तो तिच्या दीदीला दाखवत आहे। इथे उत्कर्ष आणि सृष्टी छान भेंडी एन्जॉय करत आहे आणि त्यानंतर मी लगेचच मग कपडे मशीनला लावून घेतले। आता मी काउंटर टॉपवर जो झालेला पसारा आहे तो आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग लगेचच भांडेही घासायला घेते। मुलं घरी असले म्हणजे दिवसभर त्यांचं खाणं पिणं हेच चालू राहतं। आता जेवण झाल्यानंतर उत्कर्षला फ्रूट खायचे होते आणि इथे मी फ्रूट कापत होती तिथपर्यंत त्याच्या गप्पा चालू होत्या। इथे मी उत्कर्षला डाळिंब सोलून देत होती, परंतु त्याला मात्र धीर नव्हता। कधी मी ती प्लेट घेऊन जाऊ असं त्याला झालेलं, त्यामुळे मग तो मला मनवत होता। तो मला सांगत होता की मम्मी आता बस झालं, बाकीचं उद्या खाणार मी। मी त्याला सांगितलं, बाळा मी तुला पूर्ण सोलून देते, त्याच्यातलं तू दीदीला पण द्यायचं अर्ध। पण तो मात्र मला सांगत होता की दीदीने मला मारलेलं, मी नाही देणार तिला। बहीण भाऊ म्हटल्यावर टॉम अँड जेरी सारखी लहान मोठी भांडणे तर त्यांची चालूच राहतात, नाही का मैत्रिणींनो। डाळिंब खाल्ल्यानंतर आता उत्कर्षला किवीही खायची होती, त्यानंतर मग मी किवीही सोलायला घेतली। त्यानंतर मग मी कपडे वाळवायला घेतले। कपडे वाळवून झाल्यानंतर मग मी भांडे घासून घेतले।
दळण आज संपलेलं होतं, त्यामुळे मग हा पिंपही मी घासून घेतला. आपल्या घरामध्ये रोज अशी वेगवेगळी कामं निघत असतात. जर ती आपण एकाच वेळी करायला घेतली तर मग त्याचं बर्डन आपल्यावर येतं. त्यामुळे रोज एक एक कोपरा जरी आपण स्वच्छ केला तरी मग ते आपल्यासाठी हलकं होत जातं. त्यामुळे मी एका ड्रॉवरमध्ये झालेला हा पसारा नीट ऑर्गनाईज करून घेत आहे. पसाऱ्यामध्ये उत्कर्षला हे जुने चष्मे सापडलेले आहेत आणि ते आता त्याला खूप आवडायला लागलेले आहेत. आपलंही तसंच असतं ना, एखादी वस्तू आपण ठेवून दिली आणि त्यानंतर ती वस्तू आपल्याला खूप दिवसांनी दिसली तर त्या वस्तूला बघून आपल्याला नवीन वस्तू घेतल्यासारखा आनंद होतो. आपल्या घरामध्ये खूप सारे असे मिठाईचे डबे वगैरे पडलेले असतात आणि ते कुठेतरी आपण यूज करू म्हणून ठेवलेले असतात. त्यांचा जर आपण असं योग्य रीतीने उपयोग करून घेतला तर आपल्या घरामधील अडगळही कमी होते आणि मग वस्तूही छान ऑर्गनाईज राहतात आणि वेळेवर आपल्याला ते भेटतातही. त्यामुळे आपला टाईमही वाचतो आणि कष्टही वाचतात. घर ऑर्गनाईज करण्यासाठी महागडीच वस्तू आपण घेतले पाहिजे असं काही नाही. आपल्या घरामध्ये जे टाकाऊ वस्तू पडलेल्या असतात त्यांचाच आपण अगदी योग्य रीतीने उपयोग करून घेऊ शकतो. या बारीक वस्तूंचे सेम कॅटेगरीमध्ये मी आधी वर्गीकरण करून घेतले. जसे की एका डब्यामध्ये मी माझ्या वस्तू टाकून घेतल्या, दुसऱ्या डब्यामध्ये मी सृष्टीच्या क्लिप वगैरे टाकून घेतल्या, त्यानंतर तिसऱ्या डब्यामध्ये मी जे बेसिक अशा औषधी आपल्या घरात असतात, विक्स किंवा मग क्रॅक क्रीम, ते सर्व एका डब्यामध्ये भरून घेतले. इथे उत्कर्षची लुडबुड चालू आहे. असा पसारा दिसला तर त्या पसाऱ्यातल्या वस्तूच मुलांना जास्त आवडतात आणि तेच उत्कर्षही इकडे चालू आहे. इथे छान वस्तू मी ऑर्गनाईज करून घेतलेल्या आहेत, परंतु हे ऑर्गनाईज केलेले फक्त 4-8 दिवसच राहील बरं का मैत्रिणींनो. कारण घरात लहान मुलं म्हटल्यावर ते वस्तू जागच्या जागी ठेवतीलच असं नाही आणि मग हीच प्रोसेस आपल्याला 4-8 दिवसांनी पुन्हा करावी लागते. इथे किंडर जॉयमध्ये भेटलेल्या छान डॉलही मला त्या पसाऱ्यामध्ये सापडल्या. हा सर्व पसारा आवरून झाल्यानंतर मग सृष्टीला थोडंसं अभ्यासाला बसवलं आणि इथे सृष्टी अभ्यास करत आहे. रोज मुलांसाठी अर्धा-1 तास आपण जर अभ्यास घेण्यासाठी काढला तर खरंच वेगळ्याच प्रकारचा आनंद भेटतो. त्यांचा रिझल्ट आल्यावर आपल्याला पश्चाताप होत नाही की आपण अभ्यास घेतला नाही असं.